36 जिल्हे 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांचे. हे आम्ही पूर्ण कर्जबाजारी होऊन शेतीसाठी खर्च काढला आणि पेरलं, पण त्यासाठी आम्हाला काहीच भेटलं नाही. पाण्याच्या दुष्काळामुळे आमचं पीक पूर्णपणे पाण्याखाली गेलं आहे. आम्ही बी भरानं माग भावाचं घेतला आहे. आमचा खर्च लय मोठा झालेला आहे. चोहोट्टा बाजार तालुक्यासह चोहोट्टा बाजार कुटासा महसूल मंडळामध्ये गेल्या आठवड्यापासून संततधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांचा खरीप हंगाम वाहून जाण्याच्या मार्गावर आहे. या संततधार पावसामुळे काही शेतकऱ्यांची पाणी थांबलेल्या ठिकाणची पिके सुद्धा जाळली आहेत. या संततधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसानच झालंय. त्यामुळे अगोदरच कर्जबाजारी झालेला शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. त्यामुळे तालुक्यासह चोहोट्टा बाजार कुटासा महसूल मंडळ ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी रयत शेतकरी संघटनेने प्रदेशाध्यक्ष विदर्भ युवा पूर्णाजी खोडके यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आक्रमक होऊन मागणी केली आहे. तसेच शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपयांची मदत शासनाने जाहीर करावी अशी मागणी केली आहे. यावेळी शेतकऱ्यांच्या बांधावर शेतकरी बांधव उपस्थित होते. मी पूर्णाजी खोडके, अकोट तालुक्यातील चोहोट्टा बाजार महसूल मंडळातील धामणा बुद्रुक या शेतशिवारामध्ये सध्या मी आहे. या ठिकाणी गेल्या 15 दिवसापासून चालू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्याचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. शेतकऱ्याचे पिके पूर्णपणे पाण्यामध्ये गेलेले आहेत. काही पिके हे सडलेले आहेत, आता नादुरुस्त झालेले आहेत. गेल्या 15 दिवसापासून हा पाऊस चालू असून शेतकऱ्यांनी एकीकडे कर्जबाजारी होऊन बियाणे विकत घेतले. कर्ज काढून बाजारी होऊन शेतकऱ्यांनी बियाणे विकत घेतले आणि ते शेतीमध्ये पेरल्यानंतर आता चालू असलेल्या पावसामुळे त्यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. तरी माझी रयत शेतकरी संघटनेची अशी मागणी आहे की चोहोट्टा बाजार आणि कुटासा महसूल मंडळ हे ओला दुष्काळ म्हणून जाहीर करावे आणि शेतकऱ्याला हेक्टरी 50,000 रुपयाची मदत हे शासनाने जाहीर करावी अशी मागणी आम्ही रयत शेतकरी संघटनेच्या वतीने करीत आहे. आता मी सध्या शेतकऱ्याच्या बांधावर आहे. शेतकऱ्याच्या बांधावरून मी अशी मागणी करीत आहे. तरी शासनाने याची दखल घेऊन अकोट तालुक्यातील चोहोट्टा आणि कुटासा महसूल मंडळ हे ओला दुष्काळ म्हणून जाहीर करावे. हे आम्ही पूर्ण कर्जबाजारी होऊन शेतीसाठी खर्च काढला आणि पेरलं, पण त्यासाठी आम्हाला काहीच भेटलं नाही आणि शेती पाण्याखाली गेली सर्व. 1 महिना झाले. 3 तारखेपासून पाऊस चालू आहे, तर अजूनही पाऊसच चालू आहे. म्हणून ओला दुष्काळ जाहीर करून आम्हाला काहीतरी मदत द्यावी अशी सरकारला आमची मान्यता आहे. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी रवी किराडे, मूर्तिजापूर.